कॅपराऊंड मध्ये सीट मिळाली, आता फ्रीज करायचं की बेटरमेंट घ्यायचं? चुकीचा पर्याय निवडला तर पुढची संधी गमावू शकता, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कॅपराऊंड मध्ये ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर सीट अलॉटमेंट जाहीर होते. त्यानंतर विद्यार्थ्यांसमोर साधारण 2 पर्याय असतात, फ्रीज आणि बेटरमेंट. तर जाणून घेऊया फ्रीज म्हणजे काय. जर मिळालेले कॉलेज आणि ब्रांच तुम्हाला पूर्णपणे पसंत असेल तर फ्रीज निवडा. याचा अर्थ तुम्ही ती सीट अंतिम स्वरूपात स्वीकार करत आहात. फ्रीज केल्यानंतर सीट एक्सेप्टन्स फी भरावी लागते. त्यानंतर संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागते. लक्षात ठेवा, फ्रीज केल्यानंतर पुढील कॅपराऊंडमध्ये सहभागी होता येत नाही. दुसरा पर्याय म्हणजे बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज. समजा तुम्हाला सीट मिळाली आहे पण प्रेफरन्स लिस्टमधील त्यापेक्षा वरच्या कॉलेज किंवा ब्रांचची अजूनही अपेक्षा आहे, अशा वेळी बेटरमेंट निवडा. बेटरमेंट निवडल्यानंतर सीट एक्सेप्टन्स फी भरून ती सीट होल्ड करता येते आणि पुढील कॅपराऊंडमध्ये अधिक चांगल्या प्रेफरन्ससाठी तुमचा विचार केला जातो. जर पुढच्या राऊंडमध्ये अधिक चांगली सीट मिळाली तर नवीन सीट आपोआप मिळते आणि जुनी सीट रद्द होते. पण जर बेटरमेंट मिळाले नाही तर आधीची सीट तुमच्याकडेच कायम राहते. पण लक्षात ठेवा, कॅप राऊंडच्या नियमाप्रमाणे जर तुमचा ऑप्शन ऑटो फ्रीज असेल तर पुढील कॅप राऊंडमध्ये सहभागी होता येत नाही. म्हणून फ्रीज आणि बेटरमेंट यातील फरक व्यवस्थित समजून निर्णय घ्या. ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका.